जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसेच ज्या काही इतर पद भरती असेल, पेसापद भरती असेल, त्या संदर्भात महत्त्वाच्या अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर सध्याच्या घडीला महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे आणि त्या अनुषंगाने आयुक्त असेल तसेच जे काही शिक्षण विभागाचे प्रधान सचिव असेल असे वेगवेगळे सध्या बघा अधिकारी वर्गांची महत्त्वाची जी काही बैठक आहे तर ती सध्या झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये जे काही शिक्षक भरतीशी निगडीत बघा या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती संदर्भात जे काही शिक्षकांचं समायोजन आहे, ऑलरेडी जे काही सध्या अतिरिक्त झालेले शिक्षक आहे त्यांचं समायोजन जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया देखील सध्या लवकरच ह्या ठिकाणी फास्ट गतीने बघा या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि त्या अनुषंगाने पत्र देखील इश्यू झालेलं आहे। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण ह्या ठिकाणी शिक्षक भरतीशी निगडीत असलेली जी काही महत्त्वाची न्यूज आहे ती सध्या बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाचं जे काही न्यूज आहे तर ती सध्या इथं आलेली आहे, ती म्हणजे राज्यात लवकरच शिक्षक भरती या ठिकाणी सुरू होणार आहे। पवित्र पोर्टलद्वारे हजारो पदं सध्या भरली जाणार आहे अशा पद्धतीची न्यूज होती आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचं जे काही समायोजन आहे तर ते ऑनलाईन पद्धतीने सध्या इथं होणार आहे अशा पद्धतीची बघा या ठिकाणी हेडिंगमध्ये न्यूज होती। तर ह्याच्यामध्ये सविस्तर नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील आपण बघूया। तर इथं तुम्ही बघू शकता ही जी काही न्यूज आहे ती नवराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये सध्या इथं आलेली आहे। त्याच्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे हजारो पदं भरली जाणार अशा पद्धतीने इथं न्यूज आहे। याच्यात काय म्हटलेलं आहे की राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया जी काही असेल किंवा प्रतीक्षा असेल करणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। जिल्हा परिषद आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त शिक्षक पदे लवकरच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जाणार आहेत। शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल साहेब यांनी अलीकडेच झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही जी काही बातमी आहे, माहिती आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी दिलेली आहे। आता ह्याच्यामध्ये जी काही शिक्षक भरती संदर्भात जी प्रक्रिया आहे तर ती लवकरात लवकर इथं बघा सध्या सुरू होऊ शकते आणि ह्याच्यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे की सध्या बैठकीतील महत्त्वाचे जे काही निर्णय आहे तर ते नेमके काय झाले आहे ते आपण बघूया। तर ह्याच्यामध्ये म्हटलं आहे की खाजगी शैक्षणिक संस्थांनी रिक्त पदाची माहिती पोर्टलवर नोंदवण्यापूर्वी मागासवर्गीय जे काही आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडून रोस्टर आहे म्हणजे बिंदू नामावली ती प्रमाणित करून घेणे बंधनकारक असेल। त्यानंतरच पदाची माहिती पोर्टलवर सादर करता ह्या ठिकाणी बघा येणार आहे। त्यानंतर केवळ पवित्र पोर्टल मार्फत भरल्या पदांचा शासन मान्यता देणार असून भविष्यात त्याच पदावर वेतन लागू होईल। भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी हा निर्णय सध्या बघा घेण्यात आलेला आहे। म्हणजे जे काही पवित्र पोर्टल मार्फत भरलेल्या पदांनाच त्या ठिकाणी शासन मान्यता देण्यात येणार आहे, कारण जे रोस्टरमध्ये जी पदं असेल ती पदं पवित्र पोर्टलवरती सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांनाच जी काही शासन मान्यता इथं देण्यात येणार आहे आणि भविष्यात त्याच पदावर वेतन सध्या बघा लागू होईल। ही महत्त्वाचा जो निर्णय आहे तर तो इथं सध्या घेतलेला आहे। तसंच एका साईडला अनुकंप भरतीला देखील सध्या इथं गती येणार आहे। त्याच्यामध्ये खाजगी शाळांमधील सी आणि डी वर्गातील जे काही अनुकंप तत्वावरील पदे लवकरच भरण्यात येणार आहे। आतापर्यंत जवळपास प्राप्त या ठिकाणी 1048 प्रस्तावापैकी 791 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे आणि उर्वरित प्रस्तावावर त्रुटी लवकरच दूर केल्या जाणार आहेत आणि जी काही अनुकंप भरती असेल ती देखील सध्या बघा इथं पूर्ण केली जाणार आहे। तसंच इथं महत्त्वाचे जे काही अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजन आहे ते ऑनलाईन समायोजन सध्या इथं संदर्भात जी बातमी आहे तर ती इथं देण्यात आली। त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की खाजगी शाळांमधील अतिरिक्त घोषित शिक्षकांचे समायोजन आता ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने केले जाईल। तसेच जिल्हा परिषदामधील केंद्र शाळांना समूह जे काही शाळांमध्ये रूपांतर करण्याचा विचार सुरू आहे। ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे त्या ठिकाणी 10वी पर्यंतच्या वर्गांना परवानगी देण्यासाठीही सकारात्मक पावले उचलली जाणार आहेत असे रणजितसिंह देओल यांनी या ठिकाणी बघा सांगितलेले आहे। तसंच पुढे म्हटलेलं आहे की या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून रोस्टर प्रमाण आणि पोर्टल आधारित भरतीमुळे पात्र उमेदवारांना न्याय मिळेल। 18 मार्च रोजी मंत्रालयात या ठिकाणी जे काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीला शालेय शिक्षण उपसचिव आबासाहेब कवले, शिक्षण संचालक महेश पालकर सर, त्यानंतर उपसंचालक राजेश जे काही कंकाल सर, कक्ष अधिकारी संगीता सराफ मॅडम यांच्यासह इतर अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। म्हणजे या ठिकाणी महत्त्वाची जी काही सकारात्मक जी बैठक आहे तर ती सध्या बघा झालेली आहे आणि ह्यानुसार
पुढील जी काही शिक्षक भरती संदर्भात जी प्रक्रिया आहे त्याला बघा नक्कीच इथं कुठंतरी गती आलेली आपल्याला पाहायला मिळतील. आता सध्या तरी जे काही शिक्षकांचं समायोजन संदर्भात महत्त्वाचं जे काही पत्र आहे ते देखील इश्यू झालेलं आहे आणि त्यानुसार पुढील जी काही कार्यवाही आहे तर कार्यवाही या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्यानंतर महत्त्वाचं जे काही संच मान्यता असेल, रोस्टर जे काही प्रमाणित करण्याचं काम असेल तर ते देखील सध्या पूर्ण होईल, जेणेकरून त्याच्यामध्ये उर्वरित जी काही पदं आहे तर ती पदं नेमकी किती त्या ठिकाणी उरली आहे त्याच्यानुसार जी काही पुढील जाहिरात असेल तर ती जाहिरातीमध्ये आपल्याला रिक्त पदं त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. तर सध्या ज्या काही अंतर्गत प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या या ठिकाणी फास्ट गतीने सध्या सुरू होऊ शकतात, कारण शिक्षक भरती संदर्भात बराचसा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी या ठिकाणी लोटलेला आहे. कारण आतापर्यंत शिक्षक भरती संदर्भात जे काही पवित्र पोर्टल टॅब अवेलेबल असेल किंवा त्यानंतर जे काही रजिस्ट्रेशन असेल, त्यानंतर सेल्फ सर्टिफाय असेल, इथपर्यंत सध्या जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या इथंच झालेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की सध्या पवित्र पोर्टल जे काही रजिस्ट्रेशन आहे तर त्या रजिस्ट्रेशनमध्ये महत्त्वाचं जे सेल्फ सर्टिफाय असतं तर सेल्फ सर्टिफायमध्ये एकंदरीत टेट परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण असलेले उमेदवार जे आहे ते 2 लाख प्लस उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ॲक्च्युअलमध्ये जे काही रजिस्ट्रेशन केलेले जे उमेदवार आहे तर ते 2 लाखपेक्षा कमी सध्या बघा आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळणार आहे. कारण ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही सेल्फ सर्टिफाय करताना 2 लाख उमेदवारांनी सध्या त्या ठिकाणी केलेलं नाही. तर ह्या संदर्भात जी काही आकडेवारी असेल ती देखील सध्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सध्या तरी महत्त्वाचं या ठिकाणी पुढील प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणे गरजेचं आहे, जेणेकरून जे काही नवीन शैक्षणिक वर्ष या ठिकाणी सुरू होण्या अगोदर जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती बघा या ठिकाणी संपूर्ण जे उमेदवार आहे 2025-26च्या पदभरतीमध्ये तर त्या उमेदवारांना इथं कुठंतरी मिळू शकते, जेणेकरून ह्या ठिकाणी जे काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या बघा इथं सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त याच्यामध्ये जास्तीत जास्त पदांची जाहिरात कशा पद्धतीने ह्या ठिकाणी येऊ शकते त्याच्यावर सर्वांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी जे काही विविध संघटना आहेत त्या देखील काम करत आहेत, त्यांना सपोर्ट करा, जेणेकरून आंदोलन असेल किंवा उपोषण असेल त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहा, सहकार्य करा, जेणेकरून जास्तीत जास्त पदांची पदभरती जर झाली तर जास्तीत जास्त उमेदवारांना या ठिकाणी संधी जी असेल तर ती संधी बघा मिळू शकते. तर सध्या ही एक महत्त्वाची सकारात्मक जी काही बातमी आहे तर ती बातमी सध्या इथं आलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा. त्या अनुषंगाने महत्त्वाचे जे काही व्हिडिओ असेल तर व्हिडिओ देखील तुम्ही पाहत चला. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, ती तुम्ही तिथे जाऊन जॉईन होऊ शकता. त्याच्यावर तुम्हाला महत्त्वाचे जे काही लेटेस्ट अपडेट असेल, शासन निर्णय असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळत राहील. सध्या आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. संपूर्ण लिंक आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेलं आहे. काही कमेंट असतील ह्याच्याशी निगडीत तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, योग्य तो तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.